हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. तर आज आपण स्ट्रॉबेरी मटका कुल्फी करणार आहोत आणि स्ट्रॉबेरी कँडी करणार आहोत. आता उन्हाळा तुम्हाला माहीत आहे, उन्हाळा तर आलेलाच आहे आणि आहेच म्हणजे इवन मार्च संपत आलेला आहे. आता एप्रिल सुरू होणार आहे. एप्रिल आणि मे हे जे 2 महिने असतात, ह्या 2 महिन्यामध्ये भयानक ऊन असतं आणि जेव्हाही आपण बाहेरून जेव्हा घरी येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की काहीतरी थंडगार असावं. तर थंडगार आपण पाणी तरी पितो किंवा काहीतरी थंडगार कोल्ड्रिंक वगैरे असेल तर ते पितो. तर अशा उन्हाळ्यामध्ये आज आपण छान मस्त मटका कुल्फी आणि कँडी करणार आहोत. तर पहा, इथे माझ्याकडे हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं हे आहे, फ्रूट क्रश आहे. आणि पहा, आता मार्केटमध्ये किंवा कुठल्याही तुम्ही जर बाहेर मार्केटमध्ये जर गेला तर तुम्हाला फ्रूटचे जसं की पायनॅपल, मँगो, त्यानंतर आपलं लिची वगैरे खूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला फ्रूट क्रश मिळत असतो. आता माझ्याकडे हा स्ट्रॉबेरीचा आहे. ज्ञानेशला स्ट्रॉबेरी खूप आवडते किंवा स्ट्रॉबेरीपासून जे हे काही स्ट्रॉबेरी सरबत मुळात खूप आवडतं. तर मी आज ज्ञानेशसाठीच स्ट्रॉबेरी कँडी आणि मटका कुल्फी करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, वेळ वाया न घालवता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, आज आपण आईस्क्रीम करणार आहोत, मटका कुल्फी करणार आहोत आणि आईस्क्रीम कँडी करणार आहोत. तर पहा, मी इथे स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश घेतलेला आहे. मार्केटमध्ये तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या फळांचे फ्रूट क्रश बघायला मिळत असतील. तर पहा, मी इथे काचेचा बाउल घेतलेला आहे. या काचेच्या बाउलमध्ये आपल्याला फ्रूट क्रश ॲड करायचा आहे. तर पहा, मी इथे पाऊण ग्लास फ्रूट क्रश ॲड केलेला आहे. आता पहा, मी 4 आईस्क्रीम कँडी करणार आहे. त्यानुसार मी अगदी त्याच मापाने म्हणजे मी ग्लासामध्ये आईस्क्रीम कँडी करणार आहे. माझ्याकडे अगदी छोटे छोटे स्टीलचे ग्लास आहे. तर मी अगदी त्याच ग्लासांचा म्हणजे त्याच ग्लासाने पाणी ॲड केलेलं आहे. तसे छोटे ग्लास आहेत माझ्याकडे. तर मी अशा पद्धतीने 4 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि नंतर पुन्हा मी थोडंसं फ्रूट क्रश ॲड केलेलं आहे. आता पहा, इथे आपलं स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश ॲड केल्यानंतर छान मस्त याचं सरबत तयार झालेलं आहे. आता हे जे सरबत आहे हे तुम्ही टेस्ट करून पहा. तुम्हाला किती गोड कमी जास्त हवं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये फ्रूट क्रश ॲड करू शकतात. अजून एक गोष्ट, तुम्हाला जर समजा थोडा आंबटपणा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक लिंबू पिळू शकतात. तर पहा, अशा पद्धतीने आपलं हे सरबत तयार झालेलं आहे. तर आता हे जे सरबत आहे हे सरबत मी ग्लासांमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. थोडं मी 1 ग्लास एक्स्ट्राच केला होता, म्हणजे 4 ग्लास आहे तर मी 5 ग्लास सरबत केलं होतं. हे छोटे ग्लास आहे ना त्या मापाने. आता पहा, मी इथे एक आपलं बटर पेपर घेतलेला आहे. आता माझ्याकडे आईस्क्रीम करताना किंवा आईस्क्रीम कँडी करताना आपल्या याच्यावरती छान मस्त झाकण ठेवायचं आहे. आता माझ्याकडे झाकण्या तर नाही आहेत. पहा, तर मी काय केलेलं आहे, माझ्याकडे बटर पेपर आहे, तो मी असं स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. आणि काय करायचं आहे माहिती आहे का, हा स्क्वेअर केलेला जो बटर पेपर आहे तो मध्ये फोल्ड करायचा आणि मध्ये एक अशी हलकासा कट करून घ्यायचा आहे. तर पहा, मी अशा पद्धतीने हा बटर पेपर या ग्लासाला अशा पद्धतीने रॅप करून घेतलेलं आहे. आणि आता ही जी स्टिक आहे, ही आईस्क्रीम स्टिक आहे, ती याच्यामध्ये आपल्याला छान मस्त ॲड करायची आहे. आणि पहा, इथे ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे आणि त्यालाच ही स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये आईस्क्रीम कँडी खूप छान आवडते. तर पहा, माझ्याकडे ग्लास आहेत, मी ग्लासांमध्ये ही आईस्क्रीम कँडी मी म्हणजे जमवणार आहे. जर तुमच्याकडे कँडीचे साचे असेल तुम्ही त्या साच्यामध्ये सुद्धा तुम्ही कँडी तयार करू शकतात. तर पहा, मी पूर्ण रात्रभर मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि ठेवणार आहे. तर पहा, आता आपण मटका कुल्फी करणार आहोत. तर मटका कुल्फी करण्यासाठी मी इथे
साखर घेतलेली आहे. तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर पहा, आज आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये मटका कुल्फी करत आहोत. आता पहा, मी साखर ॲड केल्यानंतर अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी मी इथे मिल्क पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे मी काजू, बदाम आणि चारोळी ॲड केलेली आहे. तुमच्याकडे जेही ड्रायफ्रूट आहे तुम्ही ते सगळे ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. आता पहा, साखर, दूध पावडर आणि ड्रायफ्रूट छान मस्त याची पावडर तयार करून घ्यायची आहे. आता ही पावडर आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. तर पहा, आता मी इथे दूध घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर हे जे दूध आहे, हे दूध आपल्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता हे दूध एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून झाल्यानंतर हे दूध छान मस्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला छान मस्त एक उकळी आलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर गॅस बंद करताना थोडासा उशीर झाला म्हणून त्याला थोडंसं दूध ओतू गेलेलं आहे, पण ठीक आहे. आता काय करायचं आहे पहा, मी पुन्हा गॅस ऑन केलेला आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला छान मस्त हा दूध उकळू द्यायचा आहे. आता पहा, आपण जी पावडर तयार करून घेतली होती, साखर, दूध पावडर आणि ड्रायफ्रूट, त्याची पावडर आपल्याला या दुधामध्ये ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि 15 मिनटं छान मस्त आपल्याला हे बॉईल होऊन द्यायचं आहे. 15 मिनटामध्ये हे जे दूध आहे ते छान मस्त आटतं आणि थोडंसं असं घट्ट होतं. तर मी अशाच पद्धतीने हे जे दूध आहे 15 मिनटं छान मस्त बॉईल करून घेतलेलं आहे आणि या 15 मिनटामध्ये अगदी 5-5 किंवा 6-6 मिनटांनी पळीच्या साहाय्याने मी दूध असं वर खाली करून घ्यायची आणि ना दूध गरम करताना ना अशी एक पळी ठेवा, म्हणजे पळीच्या साहाय्याने जी काही वाफ असेल ती निघून जाते आणि दूध ओतू जात नाही. तर तुम्ही पाहू शकता, पळीमुळे हे दूध अजिबात ओतू जात नाही आहे, फक्त खालच्या खाली छान मस्त हे दूध असं उकळतं. तर पहा, आता इथे आपलं हे जे दूध आहे ते म्हणजे 15 मिनटं झालेली आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. आता हा दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी इथे दूध पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि या दुधावरती छान मस्त अशी जाडसर सायसुद्धा जमा झालेली आहे. आता पहा, शेवटी आपल्याला काय करायचं आहे, जो फ्रूट क्रश आहे ना तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर तुम्ही पहा, इथे मी पाव ग्लास भरून मी इथे फ्रूट क्रश ॲड केलेला आहे. आता हा जो फ्रूट क्रश आहे तो सर्वात शेवटी ॲड करायचा आहे, ते सुद्धा दूध थंड झाल्यानंतर. जर तुम्ही गरम गरम दुधामध्ये तुम्ही हे फ्रूट क्रश समजा ॲड केलं तर दूध फुटू शकतं, म्हणून आपल्याला दूध आधी थंड करून घ्यायचं आहे आणि मगच शेवटी आपल्याला फ्रूट क्रश ॲड करायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही फळाचा फ्रूट क्रश ॲड करू शकतात. आता ज्ञानेशला स्ट्रॉबेरी फ्लेवर खूप आवडतो म्हणून मी इथे स्ट्रॉबेरी फ्लेवर ॲड केलेला आहे. छान मस्त दुधामध्ये मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात, इथे माझ्याकडे काही मटके आहेत. मी या मटक्यांमध्येच मी आईस्क्रीम जमवणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकतात. आता ना म्हणजे याच्या आधी 3-4 वर्ष म्हणजे 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हाही आम्ही ना असे मटके म्हणजे मटका आईस्क्रीम आणायचो बाहेरून विकत, खायचो आणि खाल्ल्यानंतर हे जे मटके तर मी असेच ठेवले होते, फेकून नाही दिले आणि माझ्याकडे बरे असे मटके साठले होते. मला असं वाटतं की 10-15 मटके साठले होते. त्यातले काही मटके मी आईला दिले आणि मी माझ्यासाठी फक्त 5च मटके ठेवून दिले. आता पहा, हे मटके मी का ठेवले होते, कारण मी ठरवलं होतं की कधीतरी मी नक्कीच त्याच्यामध्ये आईस्क्रीम जमवेल. तर पहा, हे जे मटका आहे, या मटक्यामध्ये आपल्याला छान मस्त हे जे दूध आहे ते ॲड करायचं आहे. जे घट्ट दूध आहे ते ॲड करायचं आहे आणि घट्ट दूध ॲड केल्यानंतर पहा, मी पुन्हा वतून चमच्या साहाय्याने थोडं फ्रूट क्रश वतून ॲड केलेलं आहे. आता पहा, या मटक्यांवरती अशी झाकणी असतात, ती झाकणी ठेवायची आहेत. तर आता पहा, माझ्याकडे ना 4 मटके होते, त्यात 4 झाकण्या होत्या, पण एका मटक्याला झाकणच नव्हतं. म्हणून पहा काय केलं मी, इथे मी अशा पद्धतीने बटर पेपर घेतलेला आहे, चौकोनी आकाराने तो कट
करून घ्यायचा आहे आणि छान मस्त इथे मी रबर बँड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा मटका आपला पूर्णपणे या बटर पेपरने छान मस्त रॅप करून घ्यायचा आहे किंवा सील करून घ्यायचा आहे. आता हे जे आईस्क्रीम आहे हे सुद्धा आपल्याला ओव्हरनाईट म्हणजे पूर्ण रात्रभर आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे इथे हे जे मटके आहेत हे चिनी मातीचे मटके आहेत. तुम्ही मातीचे मटकेसुद्धा आईस्क्रीम करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात. फक्त एवढंच आहे की ते मटके वापरताना तुम्हाला पूर्ण अगदी 3 ते 4 तासासाठी तुम्हाला ते मटके पाण्यात ठेवावे लागतील आणि नंतरच तुम्ही त्या मटक्याचा वापर तुम्ही आईस्क्रीम करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आईस्क्रीम जमवण्यासाठी करू शकतात. तर पहा, दुसऱ्या दिवशी दुपारी 12 नंतर मी हे आईस्क्रीम काढलेले आहेत. तर माझा मुलगा आता शाळेतून आलेला आहे आणि साधारणपणे दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि त्याला आता आईस्क्रीम खायचं आहे. तर पहा, मी इथे सर्वप्रथम आपण जी स्ट्रॉबेरी क्रशपासून जी आपण आईस्क्रीम कँडी तयार केली होती, तुम्ही पाहू शकता छान मस्त इथे या ग्लासामध्ये आईस्क्रीम कँडी मस्त जमलेली आहे. मी इथे एक छोटंसं बाउल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. आता हे जे ग्लास आहेत ना ते अशा आपल्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत फक्त अगदी 1 ते 2 मिनटं आणि 1 ते 2 मिनटानंतर छान मस्त आपले हे जे आईस्क्रीम आहे हे ग्लासातून पटापट बाहेर निघतील. तर तुम्ही पाहू शकतात की हे जे आईस्क्रीम आहे ते छान मस्त ते गोल फिरत आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते, हे जे आईस्क्रीम कँडी आहे तेवढे अप्रतिम लागत होते. तुम्हाला माहिती आहे आपण बाहेर गोळावाला येतो आणि आपण माहिती आहे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपण त्याच्याकडून गोळे घेत असतो, येल्लो, लेमन कलर काय म्हणजे खूप काला खट्टा वगैरे. तर तसेच हे आईस्क्रीम कँडी लागत होते आणि एकच नंबर. तुम्हीसुद्धा अगदी घरच्या घरी मुलांसाठी अशी वेगवेगळ्या फळांपासून तुम्ही फ्रूट क्रशपासून तुम्ही अशा कँडी तयार करू शकतात. तर चला, आता आईस्क्रीम कँडी तर तयार झालेली आहे. आता बघूया मटका कुल्फी तयार झाली आहे की नाही. तर पहा, इथे मी झाकण काढलेलं आहे आणि इथे छान मस्त आपले मटका कुल्फीसुद्धा तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला मगाशी एक मटका ओपन करून दाखवला, पण याची जी झाकणं आहेत ना ते थोडी सैल असतात. तर इथे अशा पद्धतीने आपलं छान मस्त मटका कुल्फी तयार झालेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये मटका कुल्फी चवीला 1 नंबर आणि भन्नाट अशी लागते. एवढंच सांगेल की तुम्ही बाहेरची मटका कुल्फी विसरून जाल, एवढं सांगेल. आणि आता हे जे आईस्क्रीम आहेत तर हे आईस्क्रीम आम्ही 2 ते 3 दिवस खाल्ले. एवढंच सांगते, अगदी घरातल्या घरात अर्ध्या लिटर दुधामध्ये आपण एवढे सगळे आईस्क्रीम तयार केलेले आहेत. अगदी 2 ते 3 दिवस आपण आरामात खाऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता आता वरती मी पुन्हा याच्यावरती थोडं फ्रूट क्रश ॲड केलेला आहे आणि जर तुम्हाला वरतून याच्यामध्ये तुम्हाला थोडे ड्रायफ्रूट हवे असेल तुम्ही वरती ड्रायफ्रूटसुद्धा स्प्रिंकल करू शकतात. आणि पुन्हा झाकण लावून तुम्ही 1-1.5 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवा आणि मग तुम्ही त्यानंतर तुम्ही हे आईस्क्रीम खायला घेऊ शकतात किंवा तुम्ही आईस्क्रीम म्हणजे फ्रूट क्रश ॲड करून तुम्ही असेही आईस्क्रीम तुम्ही खायला घेऊ शकतात. तर पहा, इथे अशा पद्धतीने आपले आईस्क्रीम तयार झालेले आहेत, मटका कुल्फी तयार झालेली आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, चवीला 1 नंबर भन्नाट असे लागतात. लहान मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी अशा पद्धतीने ही मटका कुल्फी नक्कीच ट्राय करून पहा. अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही विचार करत असाल की खरंच हे छान लागतं का? तेवढंच सांगते की हे खूप छान लागतं, कारण आपण याच्यामध्ये दूध पावडर त्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा ॲड केलेले आहेत. दूध पावडर, ड्रायफ्रूट याची पावडर ॲड केलेली आहे. त्याच्यामध्ये जे दूध आहे ते खूप पूर्ण घट्ट होतं आणि खूप छान लागतं.